यस माय सन। उधर क्या? भैंसड़ी क्या? उधर क्या? ऐसी क्या चीज है जो बच्चों को डरा रही है? हमें शेर को डरा के दिखा। एका भावाचं डेअर आलं होतं की मुंबईला जाऊन ताज हॉटेलमध्ये चहा पिऊन दाखव। सगळ्याच मिडल क्लास मुलाचं स्वप्न असतं की कधीतरी मुंबईला गेल्यानंतर ताज हॉटेलमध्ये जावं। आज हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी निघालो होतो मुंबईला। पण ती ताज हॉटेलची कॉफी मला फ्री मध्ये मिळाली। ती कशी ते व्हिडिओ मध्ये बघा। खूप नर्वस झालोय कारण मुंबई हा शहर खूप मोठा आहे आणि ते रहदारी खूप असते। अगोदरही मी सोलो ट्रिप केलेला आहे पण त्या ट्रिपमध्ये काय की थोडं धगधग होरलेला आहे। तो हे स्टेशन इतकं मोठं आहे ना, मी अक्षरशः 5 ते 6 जणांना विचारलो की बाहेर कसं जायचं, तर अजून पण मला रस्ता मिळत नाही आहे स्टेशनच्या बाहेर जायला। इतकं मोठा हा स्टेशन आहे, तुम्ही बघू शकता समोर। मी पहिल्यांदाच मुंबईला आलो होतो आणि इथला रेल्वे स्टेशन खूपच मोठा होता। अक्षरशः मला 15 ते 20 मिनिट लागलं रेल्वे स्टेशनच्या बाहेर येण्यासाठी। वेलकम टू मुंबई गाईज। अक्षरशः 10 ते 15 मिनिट त्या स्टेशनवर फिरून झाल्यानंतर मला बाहेर पडायचा रस्ता मिळालाय। आता बाहेर पडलोय। इथून ताज हॉटेल एक 1-1.5 किलोमीटरवरच आहे, तर चालत जाणार आहे कारण खूप लांब पण नाही आहे। आलाच कन्फ्यूज झालोय, रॉंग साईडला जात होतो। इकडे ताज हॉटेल म्हणून इकडे दाखवत होतं पण ताज हॉटेल आहे त्या साईडला। हे मॅप पण चुकीचं दाखवत आहे कधी कधी, पण लोकल माणसांना विचारलो की ताज हॉटेल कुठं आहे, तर त्या साईडला जा म्हणले, तर आता त्या साईडला चालत जातोय। परत कन्फ्यूज होऊन रस्ता चुकण्यापेक्षा टॅक्सी करावं म्हटलं आणि टॅक्सी केलं। मतलब मुंबई में लोग अच्छे नहीं है। नहीं, पुणे के लोग एकदम दिलदार होते हैं। अभी पुणे में अपने भाई के पास गए तो एक दिन छुट्टी करेगा, घुमाएगा, टहलाएगा, खिलाएगा, पिलाएगा, सब कुछ करता। ये इधर चाय बहुत करेगा, चाय पिलाएगा, बोलेगा जाओ। हाँ जाओ, नहीं जाओ नहीं बोलेगा, चाय पिलाएगा, बोलेगा चलो ठीक है मैं शाम को मिलता हूँ, ड्यूटी से आता हूँ। आप इंतजार करेंगे, खास नहीं है। आप इंतजार करेंगे तो आपकी तरफ आएगा नहीं, दूसरी तरफ आएगा, वो सीधे सो जाएगा। सुबह उठेगा, अरे तुम्हाला बघितले नाही तुम्ही, कुठे होता तुम्ही, तुमची वाट बघत होता। तर जाऊ, आता मला ड्युटीची टाइम झाला, येतो मी। येतो। या मामांनी जी गोष्ट बोलली ती खरी आहे का खोटी आहे ते कमेंट बॉक्स मध्ये मला नक्कीच सांगा। आणि बोलता बोलता मी ताज हॉटेल पाशी कधी पोहोचलो हे कळालंच नाही। भय फक्त हे नजारा बघा। तिथून आपण थोड्या वेळाने एंट्री करणार आहे, पण पहिला तर कपडे बदलू म्हणून आपले। इथे अर्धे तास झालं फिरतोय पण एक हॉटेल पण चालू नाही आहे। अरे साधं एक चहाची टपरी सुद्धा चालू नाही आहे। इथं येऊन नाश्ता करावं, जरा फ्रेश व्हावं म्हटलं तर आमच्या इथं बघा पट्ट 4 वाजता सगळं हॉटेल सगळं चालू होत आहे। काही कमी येतो, काही नाही। आणि फिरून एकाच जागी येतोय मी। काय कुठं येतोय मलाच कळत नाही आहे। हो नाही तो पोहे मागवलो होतो, वाटीभर पोहे आले। ज्या याला आमच्या इथं मागवलं असतं ना, थोडं प्लेट भरून दिले असते। वाटीभर पोहे दिले, ज्या याला वाटीभर पोहे दिलाय आणि 50 रुपये घेतले त्याचे, 50 रुपये। आणि आलं तर एवढं वाटीभरच खाल्लो तर एक कोपरावी भरलं नाही पोटाचं। आपल्याला कसं भत्ता लागतं एकदम दाबून, वाटीभर दिली ती यायला 50 रुपये घेऊन। इतकं लुटाले मुंबई। ओए टिक्की, ओ चूना लगा दिया। हे भाऊ आपला 6 रुपये मध्ये आलंय आणि ज्या आईला मी 80 रुपये देऊन इथं आलो, ते बी 2 किलोमीटर वरती 6 रुपये मध्ये याच होतं। मला कळलं नाही, अक्कल नाही। ज्या आईला 6 रुपये आता 80 रुपये गेलेले, दुःख वाटायला हे 6 रुपये बघून। मुंबईमध्ये आल्यावरती एक गोष्ट लक्षात ठेवायची, बाहेरचे असाल तर टॅक्सीने येऊ नका, बसने ट्रॅव्हल करा, पण एसी बस। एसी बाबा एसी बस मध्ये आलंय मी। ते टॅक्सी मध्ये धक्के खात आलो, ते बी खडबड करत होती। आता इथं गेटला विचारलो, तिने म्हणते 11:30 नंतर एंट्री असेल, तर 11:30 नंतर यायचं आहे। जायला कंटाळा आला इकडनं तिकडं। 11, 9, 8, 7 दिवसभर फिरवाने फिरतो एक हॉटेलमध्ये जाण्यासाठी। तिथं ताज हॉटेलला गेलो, ते म्हणले 11:30 नंतर आहे, म्हणून आता आपला भाऊ नाही आला आपल्याला मरीन ड्राईव्हला। मरीन ड्राईव्ह कशी कुठं?
मरीन ड्राईव्ह फक्त तेच आहे. मरीन ड्राईव्ह पाशी कुठं काहीच नाही. मरीन ड्राईव्ह फक्त एक समुद्राचा किनारपट्टा आहे. तिथनं कपडे घ्यायला कुठं जायचं आपल्याला? आपल्याला FS ला जायचं, फॅशन स्ट्रीट. हा, तिथं काय काय भेटतंय? तिथं सगळ्याच तुला जे पाहिजे ते सगळं आपला विषय. अभी मजा आएगा ना भिड़ो. तुमचा भाऊ फुल बेगी कपडे घेणार आहे. मस्त बेगी बॅगेत भरून आणतो. ज्याला सोलापूरमध्ये विकतो आणून तिथं. इथनं कमीत आणतो आणि तिथं सोलापूरमध्ये जास्त विकतो. आजपर्यंत मरीन ड्राईव्ह हे रीलमध्येच पाहिलं होतं, पण आज डोळ्यांनी पाहून खूपच छान वाटत होतं. तर गाईज मी इथं मरीन ड्राईव्हला आलो आणि ते उलटं पालटं उडी मारून मारून गुलाब देतात तसले लोकच दिशी नाही. तर मला ज्याला मला त्यांची व्हिडिओ काढायचे ते, पण कोणच दिशी नाही. तर हरवलेत बिलत वाटतं. भाऊ म्हणताय की फक्त रविवारी येतो. रविवारी संध्याकाळी. नाहीतर मग आज म्हणजे अशा नॉर्मल डेजला पण संध्याकाळच्या टायमाला असतो. सब आवड है मेरे को, वही देखना था वो आल्टी पलटी. तर काय झालं, तू मारून देऊ नको वो देखना था, आल्टी पलटी उल्टी मारते और पूरी को गुलाब देते, वो देखने का ती काळी बिल्डिंग दिसते का? त्या काळी बिल्डिंगच्या बाजूला अंबानी अण्णाचं घर आहे. अंबानी अण्णा बोलवलं तर चहा पण जाऊ दे आता ताज हॉटेलला जायचं मला चहा प्यायला, नाहीतर गेलो असतो. बरोबर आहे का नाही भाऊ? बरोबर आहे ना? सकाळी फोन आलता, परत म्हणलं जाऊ दे भाऊला जायचंय ताजला, म्हणून म्हणलं मग जाऊ दे जाईन तिथं जायचं मला चहा प्यायला. नाहीतर अंबानी अण्णा नंतर येतो तुझ्याकडं. आता ताज हॉटेलला चहा पिऊन येतो. हमारे मतलब आपको मत सिखा चल. यस माय सन. उधर क्या? भैंसड़ी क्या? उधर क्या? ऐसी क्या चीज है जो बच्चों को डरा रही है? हमें शेर को डरा के दिखा. तर विषय असा झाला आहे की आता हे म्हणलेत की 11:30 नंतर चालू होणार कॅफे, पण आता 11:30 नंतर गेल्यानंतर म्हणतात की लंच चालू झालं आहे, कॅफे बंद झालं आहे. हे असला राग यायला नाही मला. बंचूट एक तर उन्हाचा त्रास होतोय मला, आणि असला की हे म्हणतात की 11:30 नंतर चालू होत आहे आणि आता म्हणतात कॅफे बंद झालं आहे. डोकं फिरलं आहे, फुल डोकं फिरलेलं आहे. काय करू आता काहीच कळत नाही. इथं येऊन सगळं फेल होईल. एवढं मोठं डेअर कंप्लीट करायला आलो मुंबईला आणि सगळं मातीत जाईल असं वाटतंय मला आता. मग मी विचार केलो असं बाहेर उभारून काही होणार नाही, आत जाऊन काहीतरी जुगाड करूया. म्हणून पहिला तरी आत आलो. आत तर आलेला आहे. त्यांना म्हटलं की शामियानामध्ये जायचं लंच करायला. तसंच बसून आत आलेलं आहे. मी एकदम आत आल्यानंतर एकदम रिच फिलिंग येत आहे. हे तुम्ही कॅफे बघू शकता. ताज हॉटेलच्या आत आल्यानंतर अक्षरशः दुसऱ्याच कंट्रीमध्ये आलो असं वाटत होतं. कॅफेटेरिया बंद होतं, पण मी जेव्हा त्यांना सांगितलं की मी सोलापूरहून खास ब्लॉग करण्यासाठी आलोय, तेव्हा त्यांनी माझ्यासाठी फ्रीमध्ये कॉफी अरेंज करून दिली. भाई मी काय फील करतोय ना, मी तुम्हाला सांगू शकत नाही. अक्षरशः माझी एक इच्छा होती की ताज हॉटेलमध्ये कधीतरी येऊन चहा प्यावं, आणि आज माझ्या अक्षरशः इच्छा पूर्ण झाली आहे. तर म्हणून ते तुमच्यामुळे झालं आहे सगळं. मी काय केलं नाही, सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे. थँक्यू सो मच सगळ्यांना. कॉफी सोबत पिझ्झा सुद्धा मागून घेतलो तो. पहिला तरी कॉफी पिऊन डेअर कंप्लीट करून घेतला. पिझ्झा इतका मोठा होता ना की सरलं नाही, आणि मी उष्ट ठेवलो. कॉफी पण उष्टी ठेवलो आणि मी इथनं आता नेट निघालो. गाईज फक्त तुमचं डेअर कंप्लीट करण्यासाठी एवढं लांबून येऊन हे डेअर कंप्लीट करून घेतलेलं आहे. तुम्हाला जर मला डेअर द्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये जाऊन डेअर द्या, आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय ताज हॉटेल.